आमचं हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे कालचा. काल संडे होता ना, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर सकाळच्या वाजलेल्या आहेत इथे 9:15 आणि आम्ही निघालो होतो रॅशन भरायला. मी आणि साहेब निघालो होतो. तेवढ्यात अनुष्का बोलली की मी पण तुमच्यासोबतच येते. तर तिचा क्लास आहे ना, त्यामुळं तिला अगोदर सोडून त्यानंतर मग आम्ही रॅशन भरायला जाणार आहोत. आणि रविवारच्या दिवशी ना आम्ही जास्ती पहाटे उठत नाही, तर 5:30-6 वाजेपर्यंत उठतो. आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे बनवला, नाश्ता वगैरे केला, आंघोळी वगैरे केल्या की मग असं काहीतरी महत्त्वाचे जे काम असेल ते करायचं. म्हणजे रॅशन भरायचं किंवा कुठे जायचं असेल तर ते काम करायचं. कारण की रविवारचा एकच दिवस साहेबांना सुट्टी असते. त्यामुळं ह्याच दिवसामध्ये जे काही महत्त्वाचे म्हणजे बाहेर जाण्याची जी काही कामं असतात ते करून घेतो आम्ही. फोन कर ना. तुम्ही येतो का झोपलेला? राहू दे तर पण फोन कर. ए बॅग किती? रिक्षावर गेला त्याची वाट बघत बसा. तर आता इथे आम्ही निघालो रॅशन भरायला. अनुष्काला सोडलं तिच्या क्लासमध्ये आणि त्यानंतर निघालो होतो रॅशन भरायला. तर ना थोडं पुढे गेलो तर इथे ना रेल्वेचं फाटक आहे एक आणि ते फाटक बंद होतं. तर बऱ्याच दिवसापासून ते फाटक बंद होतं आणि तिथं आम्ही विचारपूस केली तर तिथल्या माणसाने सांगितलं की आज रात्रीपासून फाटक चालू होणार आहे. आजच्या दिवस बंदच राहील, कारण की ना बांधकाम चालू आहे तिथं काहीतरी, त्यामुळं ते फाटक बंद ठेवलं आहे. म्हणून ना आम्ही दुसऱ्या रस्त्याने आम्ही आता निघालो आहे राशन भरायला. तर इथे बाजूचंच एक गाव आहे, त्या गावातून आम्ही निघालो आहे राशन भरायला. तर ना खूप सुंदर गाव आहे आणि खूप छान असं वातावरण आहे इकडचं. एकदम नॅचरल, एकदम गावाकडचं वातावरण आहे. म्हणजे डेव्हलपमेंट झालं इथे, पण जास्ती काही डेव्हलपमेंट नाही. थोडं थोडं इथे ना गावची झलक दिसते. त्यामुळं ना खूप छान वाटतं इथे. आणि म्हणजे डोंगर झालं तर एवढं हिरवाळ वगैरे ना बघून खूप मन एकदम प्रसन्न होतं इथलं. तर म्हणजे एक म्हणजे जसं आपण फिल्ममध्ये बघतो, पिक्चरमध्ये जसं बघतो ना सीन वगैरे, तर तसंच सेम इथं आहे, इथून दिसतं आहे. तर आता लॉंग रूट घेऊन आम्ही चाललो आहे रॅशन भरायला. तसं तर ना स्टेशनपासून थोडंसं चाललं ना तर हे दुकान म्हणजे बाजूलाच होतं, पण आम्ही ना बाईकवरतीच आलो, कारण की म्हणजे हप्ताभर पुन्हा आम्हाला घराच्या बाहेर निघता येत नाही, मला तर कमीत कमी. त्यामुळं ना मग मला ना बाईकवरती फिरायला आवडतं जास्ती. त्यामुळं मग आम्ही थोडंसं लाँग रूट घेऊन आलो दुकानामध्ये. तर इथं एक सुपर मार्ट आहे आणि तिथे आम्ही रॅशन वगैरे भरलं. तर सकाळी बघा 9:30ला आलो होतो आम्ही आणि आत्ता वाजलेल्या आहेत 11. तर म्हणजे 2 तास झाले रॅशन भरायला लागलं तिथं. त्यानंतर मग रॅशन वगैरे सगळं पॅक वगैरे केलं, ते होम डिलिव्हरी करणार आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो घरी. तर रस्त्यातच ना इथे हे रोपं वगैरे दिसली मला. तर बऱ्याच दिवसापासून रोपं घ्यायची होती मला, पण काही ना काहीतरी अडथळा येतोच. त्यामुळं कधी काही आवडीची रोपं भेटत नाहीत, कधी काय तर त्यामुळं ना ते राहूनच गेलं होतं. तर आज इथे फायनली आम्ही आलो आणि इथे ना खूप मोठी ही नर्सरी आहे, त्यामुळं इथं भरपूर झाडं होती. तर त्यापैकी आम्हाला 3 रोपं पाहिजे होती, कारण की 3 फुलदाणे आहेत घरामध्ये रिकाम्या. तर त्याच्यात लावण्यासाठी 3 रोपं पाहिजे होती. तर मग नंतर ना इथे जास्वंदीचं फूल मला दिसलं. तर 2 कलरचे जास्वंदी होते, एक ऑरेंज आणि एक लालवालं.
तर ना आम्ही दोन्ही पण जास्वंदी घेतली, ऑरेंज आणि लालवाली, आणि त्यानंतर एक गुलाबाचं झाड घेतलं. तर बाकी कढीपत्ता वगैरे तर घरात आहेच. तर आता घरामध्ये काय झालं, मोगरा, गुलाब आणि 2 प्रकारचे जास्वंदी हे फुलांची झाडं झालीत. त्याला फुल नाही आलं ना. कल्ली पे ना, कल्ली दिया फुलवाला लगेंगे तो गिर जाएगा. हां, फुलवाला घेतलं तर मग ते लावेपर्यंत खराब होऊन जाणार. पाठीमागं डोंगर आहे होत. नाही तिकडे ते गवत आहे. गवत घ्यायचं का? नाही हो, म्हणजे डोंगराच्या जवळ आले हमारा नर्सरी है उधर पे आहे क्या? वहाँ तक तिथे भी आहे का? हां, ठीक आहे. तिकडे पण झाड आहेत वाटतं. तिकडे तर बारीक बरोबर आहे का उधर? चलो. त्यानंतर मग मी आणि साहेब आम्ही घरी आलो, आणि तोपर्यंत ना वैभवदादा पण आला होता. तर तो पार्किंगमध्ये थांबला होता, कारण की त्याच्याकडे चावी नव्हती, त्यामुळे तो पार्किंगमध्ये थांबला होता आमची वाट बघत. मग आम्ही घरी पोहोचलो. त्यानंतर ना मी स्वयंपाकाची तयारी केली आणि थोड्या वेळ रॅशनची वाट बघितली. तर एक म्हणजे 15 ते 20 मिनटामध्ये रॅशन पण आलं घरी. त्यानंतर आता इथे मी पटापट स्वयंपाक करून घेते, कारण की दुपारचा टाईम झाला आहे त्यामुळं. आणि माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत इकडे ना वैभवदादांनी आणि साहेबांनी दोघांनी मिळून नाही रोपं लावायचं काम पूर्ण केलं. तर पूर्ण बाल्कनीमध्ये पूर्ण चिखल झाला होता सगळा रोपं लावण्यासाठी. आणि त्यानंतर ना मग रोपं लावून झाल्याच्यानंतर मी आणि साहेब स्टेशनला गेलो. तिकडून येताना मोदक वगैरे घेऊन आलो. आणि त्यानंतर इथे बघा आमच्या शेजारच्या एका घरामध्ये गणपती बसलेला आहे. तर इथे आलो होतो आम्ही. मला पण सगळं जायचंय, पण मला वेळ नाही आता. सगळे हां येते संध्याकाळी येते. क्लासवरून 8 वाजता येते. चांगली तयारी चालली बाबा. एकटीवरती लोड आहे मग. नाही तर काय तर नाही, सकाळी तरी तिनं डाळ भात केला वरती, वरण भात, आणि गेली तिकडं आवरून. आता तिकडं कवा येईल तेव्हा मग भाकरी घेऊन करायला, म्हणजे एकदम भाजून एकदम खावावी करायला. बर चला, त्यात मिक्सरचं भांडं पण छोटूस, ते थोड्या थोड्या वस्तू पकडायला लागते. का मोठं नाही का? मोठे भांडे खराब झाले. मग हाय माझं, देऊ का? आता आणि त्यानंतर निघालो आहे आम्ही दुसऱ्या एका विंगमध्ये. तर तिथे साहेबांचे मित्र आहेत, त्यांच्या घरी पण गणपती बसलेला आहे, त्यामुळं तिकडं पण चालू आहे. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ आहे आजचा. तर आजच्या पहाटेच्या 3:30 वाजलेले आहेत आणि आजची तारीख आहे 1 सप्टेंबर 2025. तर पहाटेची वेळ आहे आणि ह्या टायमालाच मी उठले आणि आता इथे डबा बनवण्याची तयारी चालू आहे माझी. आणि पीठ वगैरे मळून झालेलं आहे, किचन पुसून झालं तर पोळपाट लाटणं वगैरे धुवून झालेलं आहे. त्याचबरोबर ना आंघोळीला पाणी ठेवलं इथं साहेबांना. तर पाणी तापत होतं तोपर्यंत मी इथे भाजीची तयारी करत होते. आणि भाजीचं आज काही म्हणजे भाजी वगैरे आणली नव्हती काल, कारण की वेळच भेटला नाही. तर म्हणजे फाटक बंद असल्यामुळं ना आम्ही जिकडे भाजी भेटते त्या साईडला गेलोच नाही, त्यामुळं भाजी आणली नाही. तर भाजी नव्हती त्यामुळं ना मी आता इथे मुगीची डाळ बनवणार आहे. मुगीची डाळ आणि चपात्या बनवणार आहे. आणि साहेबांना पण ना लवकरच जाग आली होती. सोमवार असला की ते लवकरच उठतात, कारण की कसं रविवारी झोप झालेली असते, त्यामुळं म्हणजे सोमवारी जरा लवकरच जाग येते. नाहीतर इतर टायमाला ना इतर दिवशी थोडंसं जरा त्यांना उठवावं लागतं, कारण की थकलेले असतात, रोजच्या रोज त्यांची झोप व्यवस्थित होत नाही त्यामुळं.
पण सोमवार असला की ते आपोआप पटकन स्वतःहूनच उठतात. तर आता इथे मी डाळीला फोडणी दिलेली आहे आणि आता इथे साहेबांना ना चहा पण देते, कारण की त्यांचं ब्रश वगैरे झालेलं आहे आणि ब्रश झालं आहे त्यामुळं पटकन त्यांना चहा देते. तर थोडासा चहा आणि ठोस वगैरे खातील. तर मी ठोस ना मुद्दाम घेतलं, कारण की साहेबांना ठोस आवडतात आणि बाकी आम्हा तिघांना ना खारी आवडते खायला. तर बटर तर कोणालाच आवडत नाहीत, पण साहेबांना ठोस आवडतात. हे मस्का ठोस असतात ना ते. आणि इथे ना तुम्हाला थोडंसं कप चेंज झालेलं दिसेल, कारण की मी अगोदर छोट्या कपात चहा दिला होता, त्यानंतर मग कप चेंज केला आणि थोडंसं मोठ्या कपात चहा दिला, कारण की ठोस वगैरे होते खायला त्यामुळं. नाहीतर रोज म्हणलं फक्त चहा जर प्यायचा असेल तर मग छोट्या कपात चहा पितात ते. तर त्यानंतर आता इथे पटापट मी चपात्या आवरून घेते माझ्या. आणि फ्रेंड्स, तुम्हाला एक सांगायचं होतं की एका ताईने ना मला कमेंट केली होती की ताई 3:30ला रोज कसं काय उठता तुम्ही आणि तुम्हाला हे कसं जमतं. म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा तुम्ही 3:30ला उठायला सुरुवात केली होती त्या टायमाला म्हणजे रोजची सवय लागण्यासाठी तुम्ही काय केलं होतं हे ते विचारत होते. तर ताई, त्याचं उत्तर असं आहे की ना आता साहेबांना 4:45ला तर त्यांना टिफिन तयार पाहिजे, त्यामुळे ती एक धासत असते मनामध्ये, ती एक वेगळी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर ना वेळेवरती झोपते पण मी म्हणजे रात्रीची वेळेवरती झोपते आणि मनामध्ये एक विचार करून ठेवते की आपल्याला काहीही करून पहाटे लवकर उठून त्यांचा डब्बा बनवून द्यायचाच आहे, असा विचार ठेवते. आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंग मनामध्ये असली ना तर म्हणजे उठणं म्हणजे जास्ती जड जात नाही. आणि मग हळूहळू आपोआप सवय लागते. रोजच्या रोज उठलं की मग आपोआप त्या टायमाला ना, म्हणजे संडेचा दिवस जरी असला तरी मला 3:30ला जागी येतेच, कारण की रोजची सवय असते उठायची त्यामुळं. आणि जोपर्यंत सवय होत नाही ना तोपर्यंत थोडंसं जड जातं, बाकी मग एकदाशी सवय झाली की मग काय वाटत नाही. आणि त्यानंतर मग साहेब त्यांच्या जॉबवरती गेले आणि त्यानंतर मग मी बाकीचे जे काही किचन क्लिनिंगचं आणि बाथरूम वगैरे सगळे घासून काढले, दोन्ही पण बाथरूम. आणि त्यानंतर मग लगेच आंघोळ करून घेतली आणि आंघोळ केल्याच्यानंतर आता इथे आली आहे किचनमध्ये, कारण की ना वैभवदादाला ना 8चा क्लास आहे त्याचा, त्यामुळं मला त्याच्यासाठी नाश्ता पण तयार करायचा होता. तर आज ना मी सँडविच बनवणार आहे नाश्त्यामध्ये, कारण की काल रेशन भरायला गेलो होतो ना, तर काल मी ना एक मोठं ब्रेडचं पॅकेट आणलं होतं. तर मग विचार केला की मुलांना सँडविच बनवून द्यावं. ते मला पॅटीज वगैरे आवडत नाही, पण ना सँडविच मला पण आवडतं आणि घरात सगळ्यांनाच आवडतं. पण आता सध्या साहेब घरात नाही आहेत खायला, तर त्यांच्यासाठी ना संध्याकाळी बनवून देईन. आता फक्त आम्हा तिघांसाठी सँडविच बनवणार आहे. तर त्यासाठी ना मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडायला टाकलेले आहेत. तर फ्रेंड्स, आता बघा वाजलेले आहेत 6:30 आणि हे बघा किचनच्या बाल्कनीतली रोपं जी आहेत ती मी हॉलच्या बाल्कनीमध्ये ठेवलेली आहेत. तर म्हणजे मला थोडंसं ना किचनमध्ये ही रोपं बघण्याची सवय आहे, त्यामुळे ना किचनची बाल्कनी सध्या पूर्ण रिकामी आहे आणि हॉलच्या बाल्कनीमध्ये रोपं ठेवले आहेत, त्यामुळं थोडंसं वेगळंच वाटतंय मला. तर मला तर माझ्या तर म्हणण्याने की किचनच्या बाल्कनीमध्येच रोपं छान वाटत होते. पण तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा मला कमेंट करून, की किचनच्या बाल्कनीमध्ये रोपं छान वाटतात की हॉलच्या बाल्कनीमध्ये छान वाटतात. तर आता इथे मी त्यानंतर आली आहे कपडे निरम्यात भिजायला घालते आणि कपडे भिजून होईपर्यंत मग माझी बाकीची जी कामं आहेत उरलेली ती करते. तर आता तोपर्यंत ना बटाटे उकडत आहेत आणि बटाटे उकडेपर्यंत मी पटकन लादी पण पुसून घेते आणि कपडे निरम्यात पण घालून घेते. आणि त्यानंतर मी आली आहे हॉलमध्ये. तर अनुष्काला उठवून पाठवलं बेडरूममध्ये झोपायला आणि त्यानंतर आता इथे अंथरुणं काढत काढत वैभवदादाला उठवत होते, कारण की अनुष्काचा क्लास थोडासा उशिरा आहे पण वैभवदादाचा क्लास थोडासा लवकर आहे. आणि त्यामुळं ना इथे माझी कामं तर चालूच होती आणि त्याचसोबत वैभवदादाला उठवणं ते पण चालू होतं, कारण की वैभवदादाला उठवणं म्हणजे थोडंसं सोपं काम नाही, खूप हार्ड काम आहे. तर त्याला उठवायला ना कमीत कमी अर्धा तास तरी वेट करावा लागतो. तर त्याला मी भरपूर वेळा आवाज दिला तर तो काय बोलला की 15 मिनटं थांब, 15 मिनटं थांब, असं करत चाललं आहे त्याचं. तर त्याचं म्हणजे चटकन असं उठत नाही तो कधी पण.
तर आता इथे झाडू वगैरे मारून झालेला आहे सगळ्या घराला. तर आता मी पटकन लादी पुसून घेते आणि बटाटे उकडेपर्यंतच म्हणजे 10 ते 15 मिनटातच मी ही जी सगळी कामं आहेत ते आवरून घेतलेली आहेत. आणि त्यानंतर मी आली आहे आता किचनमध्ये. तर बटाटे चांगले उकडलेले आहेत, तर मी गॅस बंद केला आणि त्यानंतर हे जे बटाटे उकडले होते ते एका ताटामध्ये काढून घेतले आणि बटाटे एका साईडला करून ठेवले. आणि त्यानंतर मग इथे आता मी कांदा आणि म्हणजे जे काही कोथिंबीर वगैरे जे काही कापायचे आहे ते कापून घेते कटपॅडवरती. आणि तोपर्यंत मग बटाटे पण थंड होतील आणि एकदाशी बटाटे थंड झाले की मग त्याची साल काढायला थोडंसं सोपं जातं. आणि मी कधीही ना बटाटे उकडले की मग पाण्यामध्ये वगैरे टाकत नाही बटाटे. तर पाण्यामध्ये टाकलं ना तर मग ते बटाट्याला ना पाणी असं सुटल्यासारखं होतं. पण असं सुक्केच आपण जर थंड व्हायला ठेवले ना तर मग ते बटाटे सुके सुके राहतात आणि त्याच्यामुळे बटाटे सुके सुके राहिले की मग त्याच्याने कुठलाही वस्तू म्हणजे कुठलाही पदार्थ बनवणं थोडंसं सोपं जातं. म्हणजे पराठा किंवा वडा वगैरे बनवणं थोडंसं सोपं जातं, कारण की सुक्कं असतं बटाटा त्यामुळे. आणि आता इथे बटाटे जे उकडलेले होते त्याला मी 2-2 तुकडे करून बघितले अगोदर मध्ये काही कीड वगैरे आहे का. आणि त्यानंतर मग त्याला व्यवस्थित स्मॅश करून घेतलं आणि मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली, चवीपुरतं मीठ, धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि त्यानंतर थोडंसं आमचूर पावडर, थोडासा गरम मसाला टाकला. आणि आता हे सगळं जे आहे ते सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असं सगळं मीठ वगैरे सगळं चवीपुरतं व्यवस्थित असलं पाहिजे, तेव्हाच हे छान लागतं. आणि याच्यामध्ये ना लिंबू जर टाकला ना तर मग अजूनच छान लागतं, पण लिंबू नव्हता त्यामुळं ना मी आमचूर पावडर टाकलं. तर त्याचबरोबर माझं हे काम चालू असताना वैभवदादाला आता इथे पाणी वगैरे उतरून दिलं आंघोळीला. आणि आता जो काही पसारा किचनवरती साठला होता तो पसारा अगोदर काढून घेतला. त्यानंतर आता इथे हे बघा जे ब्रेड आहेत ते जेवढे लागणार आहेत तेवढे काढून घेतले, बाकीचे ठेवून दिले. आणि आता पटकन हे सगळे जेवढे काही सॉसेस आहेत घरामध्ये ते सगळे घेतले. म्हणजे शेजवान चटणी, मियोनीज, केचप आणि त्यानंतर रेड चिली सॉस, हे सगळं होतं माझ्याकडे. तर जे असेल ते लावायचं, जे नसेल ते नाही. तर जेवढे केचप असतील किंवा काही सॉसेस असतील तर तेवढे लावायचे. तर इथे मी अगोदर रेड चिल्ली सॉस लावला, त्यानंतर शेजवान चटणी लावली आणि त्यानंतर मग हे सगळं असं ब्रेडला व्यवस्थित असं पसरवून घेतलं. चारी पण स्लाईस जेवढे आहेत ना तेवढे 4 स्लाईसला ना हे लावून घेतलं आणि पसरवून घेतलं. त्यानंतर ना त्याच्यावरती आता ही जी बटाट्याची जी भाजी तयार केलेली आहे ही भाजी असं पसरवून घ्यायची चमच्याने. आणि ब्रेडचे 4 स्लाईसवरती मी ह्या प्रकारे तयार करून घेतले 4 स्लाईस. आणि त्याच्यानंतर दुसरे 4 स्लाईस जे आहेत त्याच्यावरती ना फक्त मियोनीज आणि टोमॅटो केचप लावणार आहे. तर अशा प्रकारे ना मी एकदम सिंपल सँडविच तयार करून घेतले. तर याच्यामध्ये ना काकडी किंवा बीटरूट किंवा टोमॅटो वगैरे आपल्या मर्जीने भाजी वगैरे टाकू शकतो, पण मी इथे फक्त कांद्याचा वापर केला आहे, दुसरं काहीच केलं नाही. तर इथे ना मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि तवा गरम झाला की त्याच्यावरती ना थोडंसं ऑइल टाकलं, थोडंसं बटर टाकलं आणि बटर पूर्ण वितळवलं चांगलं.
तर बटर वितळवल्याच्या नंतर सगळं पसरवून घेतलं आणि त्याच्यावरती हे जे सँडविच तयार केले होते ना ते सँडविच सगळे ठेवले आणि त्यानंतर त्याच्यावरती एक ताट झाकून घेतलं. त्याच्यावरती ना काहीतरी वजन ठेवायला पाहिजे होतं, पण मी वजन वगैरे ठेवलं नाही त्याच्यावरती. त्यानंतर ब्रेडची जी वरची बाजू आहे ना तिथे पण थोडंसं ऑइल लावून घेतलं आणि त्यानंतर आता हे जे तयार केलेलं सँडविच आहेत ते पलटी करून घ्यायचे. तर एकदम क्रिस्पी आणि एकदम छान असे शेकले होते सँडविच. तर हे बघा अशा प्रकारे हे सगळे सँडविच मी शेकून घेतले एका बाजूने. त्यानंतर आता दुसऱ्या बाजूने शेकणं चालू आहे. तर म्हणजे ऑइल लावलं होतं ना वरच्यावरी, त्यामुळं ते खाली ऑइल वगैरे टाकायची काही गरज नाही पडली. तर हे बघा अशा प्रकारचे सँडविच तयार झालेले आहेत. तर इथे ना स्क्वेअरवाले सँडविच होते, तर मी त्याचे ना असं मध्यभागी क्रॉस असं कट करून ह्याचे ट्रायंगल असे सँडविच तयार केले. म्हणजे खाण्यासाठी थोडंसं सुविधा होते कट केल्यामुळे. एकदम हलक्या हाताने आणि धारवाली जी सुरी असते त्याच्याने एकदम हलक्या हाताने कटिंग करायची, जेणेकरून ना त्यामधलं जे काही मसाला आहे तो बाहेर नाही निघाला पाहिजे. तर हे बघा अशा प्रकारे ना मी मध्यभागी थोडंसं क्रॉस कट केलं आणि अशा प्रकारचे इथे सँडविच तयार केलेले आहेत. तर आता तोपर्यंत वैभवदादाची आंघोळ पण झालेली आहे आणि त्याचा नाश्ता पण इथे तयार झालेला आहे. तर मुलं ना वेळेवरती त्यांच्या वेळेवरती क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये जर पोहोचली तर मग आपलं काम जे आहे ते परफेक्टरित्या पूर्ण झालं असं समजायचं. तर हे बघा दिसायला किती छान दिसतंय, एकदम क्रिस्पी असं झाले होते आणि एकदम टेस्टी झाले होते सँडविच. तर भलं याच्यामध्ये ना बीटरूट आणि काकडी वगैरे टाकली असती तर अजून टेस्टी झालं असतं, पण ते सध्या नव्हतं. त्यामुळं हे असं प्रकारे जुगाडू सँडविच मी तयार केले. तर फ्रेंड्स आता इथे मी आणि वैभवदादा आमच्या दोघांचा चालला आहे नाश्ता. बाकी अन्नूताईचं तिचं अजून म्हणजे क्लासची वेळ होती, अजून भरपूर क्लासला वेळ होता, त्यामुळं तिचं झोपणं चालूच आहे. तर तिच्यासाठी पण आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. तर 5 मिनटात तिला पण उठवते आणि तिला पण आंघोळीला पाणी वगैरे उतरवून देते. तर फ्रेंड्स आता चालला आहे आमचा नाश्ता, तर तुम्ही पण या नाश्ता करायला. तर हा व्हिडिओ जो आहे तो मी आता इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.